अखेर सस्पेन्स संपलेला आहे। केरळच्या मुख्यमंत्र्यांचं नाव अखेर निश्चित झालं। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या बैठकीमध्ये या नावावर शिक्कामोर्तब झालंय, तर आज त्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। 40 मिनिटं झालेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। तर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे आणि या नावाची आज अधिकृत घोषणा केली जाईल। आयात शुल्क वाढीमुळे सोने चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। सोने 8,000 रुपयांनी तर चांदी तब्बल 20,000 रुपयांनी महागलेली आहे। सोन्या चांदीच्या किमतीमध्ये विक्रमी उसळी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आणि त्यामुळे सोने चांदीच्या दरावर त्याचा मोठा परिणाम जाणवतोय। सोने 8,000 रुपयांनी महागले तर चांदी 20,000 रुपयांनी महागलेली आहे। डोंबिवलीमधील भावना इमारत खाली करण्याची नोटीस देण्यात आली। खाली करण्याच्या नोटीसनं रहिवासी आता हवालदिल झालेत। नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयामध्ये धाव घेतलेली आहे। आम्हाला केडीएमसीने नोटीस लावलेली आहे 7 दिवसामध्ये ती पाडण्याची, पण आमचे पेपरही सगळे ओके आहेत आणि आज आम्ही 38 वर्ष सगळे रहिवासी आम्ही तिथे 29 कुटुंब राहत आहोत। तर आम्हाला आमची बिल्डिंग न पाडण्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे, कारण आज आम्ही एवढे वर्ष तिथे राहत आहोत। तर आम्हाला आमच्या लहान मुलांसह आमचे जे डिलिव्हरीचे बायका आहेत किंवा आमचे सगळे तिथे पूर्ण आज एवढे सिनियर सिटीजन राहत आहेत, त्याच्यासकट आम्हाला बेघर करणार आहेत। तर आपण कृपावंत होऊन आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही मदत करा आणि मेन म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन द्या। केडीएमसीने आमची बिल्डिंग तोडू दे नको। लोअर कोर्टाने आमचं ऐकलं नाहीये, म्हणून आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात आज अपील करतोय। पुढे आम्ही हायकोर्टात पण जाऊ, पण आता कसं झालं, केडीएमसीने आम्हाला 18 तारीख लास्ट दिली। 18 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे आणि आम्ही तुमचं लाईट पाणी सगळं बंद करणार आहे। पण तोपर्यंत आम्हाला आता काहीतरी रिलीफ पाहिजे, म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलो आहे की आम्हाला तोपर्यंत रिलीफ पाहिजे। भेट घेतली का तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।